चटणीचा गोला आणला असता. अरे बुकल बिकल नाही काय लागल. एखादं बलकुट्याचं सुकाट नाही आणायचं. मेलास. अरे भिकाऱ्याला वकाऱ्यांनी गोंद्याला सावकारी. अरे बाप पुढ्यात आलेल्या आणाला असं नाव नुसतं ठेवायचं. पाप लागतं मग. त्या कडू काजरा का असं ना. आणि चटणीला काय झालंय? हीच काय ते? अरे भाकरीनी चटणी खाल्ली की कशी जरा सुरसुरी येते. नाही हुरत. अरे मला एक मोका नाही ठोकलेला अजून. सबन वय घालायचे. अरे वय काय? लोकांचं गडग चाली चाली घालता मी. तुझी वय काय घाली याची? ते काय कुठं पळून जाते? अगी बाई म्हणजे इक्या? अरे काम करायला आलेलं ना आपण. का वनभोजन करायला आलेलं इथं? तिकट मला झालं नाही. खंतीनार लागली तुला. मी याला टाइमपास करू नको आधीच सांगताय. अरे टाइमपास कुठं करतोय? 2 घास खाऊ दे तरी सोय पण नाही मला. अरे उन्हाचा टोम पाडायच्या आत हा आवरायला हवं. इथंच किचवडीत राहिलेलं ना तर बाहेर घुंगुरशा होतील. अरे नाही होत घुंगुरशा. तू आता मोठा संसारी बापया झालेला आहेस. काय मुंबई सोडलीस का? सोडू कशाला? मग का उताराला पैसे सोपले तुझं? नाही तर चाकरमान्यांसारखं करशील हो. खिसा ताट तेव्हापर्यंत आमचा गडी बेफाट. खिसा फाटला की आमचा गडी आपटला. मी आला तुझा पचकलपणा जन्मात जायचा नाही ना. पण नाही रे. हे तू निघालीलं ना की काय असं वेगळंच होतं रे. पाऊलच नाही पडत बाहेर. सगळी दगदग आठवली ना की नकोच वाटतं रे. परवा 2दा आवकलं जायचं पण नाही. दोन्ही वेळा प्लॅन कॅन्सल केला. काय म्हणतोस काय? पण लोकांच्या स्वप्नांची नगरी आहे होती. अरे असं म्हणतात कोणाला उपाशी नाही ठेवी मुंबई. अरे ह्या सगळ्या बातात या. अरे सकाळी उठलास ना की मुतण्यापासून पैसे मोजायला लागतात. टॉयलेटची बातच वेगळी. रांगा बघशील ना तर चाट पडशील. आणि एवढं सगळं करून जर तुझा नंबर आला आणि तू बसलास तर बाहेरनं दरवाजा ठोकायला सुरुवात. म्हणजे विचार कर. अरे एखाद्याला जुलाब लागले तर काय करील ता? अरे एखादा जाऊ दे. अरे मलाच 6 महिन्यात 2दा लागतात. मला येऊ नका आमच्याकडे. सारवून ठेवशील सगळी. पण मस्करी सोडलीस ना तर तिकडं कोणच नाही रे कोणाचा. अरे सख्या भावाकडे फुकटचं खायला मन नाही होईल. अरे एवढंच कशाला? अरे मेलेल्या मुर्द्याला तेल लावायला कोणाला वेळ नाही तर काय म्हणशील? मग कशाला जातोस आहे तिकडे? इकडेच बघ काहीतरी कामधंदा. अरे हौस कोणाला आहे? आणि इकडे कामधंद्याची लाईन नको व्यवस्थित. अरे आपण आता लहान नाही राहिलेले. घरात हातभार लावायला नको. तच रे. आता मी पण काहीतरी हातपाय हलवयाचं बघताय पण काय जमतच नाही. कोणाला सांगायला गेलास ना तर सगळं आपलं मस्करीवर घेतात. बघायलाच हवंय काहीतरी कामधंदा. की दुसऱ्याची चाकरी किती दिवस करायची? होय रे. भाऊ माझ्या. अरे हा पोर काय करता इकडं? बरोबर. तूच कामगतीला बोलवलं असशील त्याला. नाही बरं आहे. नाहीतरी आपण बोलून चालून दोघं मेस्तरी. एखादा बिगारी हवाच होता आपल्याला. अरे माझ्या वाऱ्याला नाही उभं राहायचं तर कशाला इथं फाष्टायला? नाही पण बरं झालं आलं ना तर तुझ्या जोडीला होईल. कुवार पोरी झाल्या. सासरी वसनी झाल्या. आणि आता अगदी माल म्हाताऱ्या म्हणून सोडू नको. कोणाची झेंगाट कोणाची लावायचं ना एवढंच बघ. काय गो तिकडं काय करतस? कामगतीला आलंस आहे? टाइम कोणाला आहे? नसती उजरेगिरी करियाला. ते ढोपसा काढून ठेवलेला तोच न्याय गेला होता. अरे तर माणसांचं पायरव घेऊन आलं. वाघ बी खाईल ना. तू तर तोंडाला लागूच नको माझ्या. अति केलंस ना तो भानन जोडीन. तुम्हाला किती सोन्याच्या ताटात वाढलं ना तरी खरकट खायची सवय जायची नाही तुमची. खरकट? अगो म्हणजे तू मला खरकट म्हणतस आहे? तू गप. तुझं कुत्र्याच्या शेपटासारखं आहे. तुझं नाव घेतलंय मी. घेतलंय? मरत. अरे अरे हा पोर कोयत्या पाजून बसलेला आहे.
अरे मी यालाच तू आग लावल्यापासून ना असं धुमासतय आणि त्याचा भलप मला लागतोय. बरोबर आहे. अरे तुमच्या प्रेमाचं लाडू आहेत मला बघ चांगलं भाजून शेकवून खाव, नाही तर पत्नी पडणार नाही तुमच्या. अभ्यास कर अभ्यास कर. नाही बरोबर. आता भाकऱ्या रगडून झालेल्या आहेत, चांगला गांजा फुगलाय. आता तुला आता अभ्यास किती सुचलं आणि काय किती नाही व्हायचं. अजून 4-5 पोरा भेटतात काय बघ, म्हणजे इथंच शालाभर माझी वय जाऊ दे कायशात. तुला मजुरीचे पैसे दिसत असतील आता. चल घालूया वय. ठेव, दुपारला ठेव. अरे जेवण येतो खा. नाही ठेव, चल आता वय घालूया मजुरी. काय गो सोनीताई, आजकाल सगळ्यांनाच अंग काढून घेतलंच आहे. बघवं तेव्हा निसतं काम. लोकांच्या भाकऱ्या भाजीला टाइम नाही मला. असं तिरकं का बोलतोस? मी आपलं मैत्रीण म्हणून आला. तुला ऐकवताय असं नाही, पण कोणाशी किती पण चांगलं वागलं ना तरी शेवटी आपल्या पदरात खडच पडणार आहेत. फिरीस कशाला स्वतःच्या अंगावर शितोडे उडून घ्यायचं. तुझं गाणं वय ठेव तुझी जवळच. माझ्या डोचक्यावरनं गेलं सगळं. मग तू कशाला आलं होतंस? मी असंच आला, सांगितलं ना. आणि एक गमतीचा विषय, कोणचा म्हण हऱ्या दादा 3 वेळा मुंबईला जायचं म्हणून आयशीच्या पाया पडून फाट्यावर गेला, बॅग बिग भरून ना. 3 टायमाला मागं आला. आणि आज सकाळी परत निघाला तर आयशीन आकडीनं कोयता देन वय घालायला पाठवला नाही. तरी सकाळी 2 वांदार एकमेकांचे उवा खात होते. कोणच्या कुंडात शिरलं होतं वांदा? कोणच्या? आणि एक गो, मी एक बघतलाय, मागले 15 दिवस हऱ्या दादा तुझ्या घरावाटला फिरतो. तुझा पायरव लागला म्हणजे तोंड घेऊन पलतो. असं का गो? तर मी आपलं बघतलं म्हणून विचारता. परवा तर दीपाताईने मी लय हसलीला त्याची गंमत बघून. आता त्याचं मन खात असेल त्याला. आधी आग लावयाची आणि वरनं पाणी मारियाचा. आता काय उपयोग त्याचा? नाही तसं नाही सोनीताई, मला वाईच वेगळाच वास येतोय. म्हणजे? हो बघ, शेवटी माणूस आहे. आता माणसाचं मन कधी कोणावर येईल नाही सांगता येईल. आता एखाद्याला एखाद्याचा स्वभाव, हसणं, बोलणं, वागणं आवडतं, तर माणूस त्याच्या मनात घर करून जातं. मग तर माणूस येडापिसा होतो, त्याला कामधंदा नकोसा वाटतो आणि एकट्याचाच विश्वास तो वावरायला लागतो खुल्यासारखा. म्हणजे ह सगळं हऱ्याच्या बाबतीत झालंय असं म्हणायचं आहे तुला? होय. वय नका, माझा काय संबंध? तसं नाही, म्हणजे मला त्या बाबतीत वाईज माहिती मिळाली असती तर मी काहीतरी केला असता. म्हणजे त्याचं जुलवून बिलवून दिला असता. वय हऱ्याचं राहू दे बाजूला, पण वही जास्तीची चिल्लर तुझ्याच खिशात खुलखुलताय. असं कागो म्हणतोस? असा प्रकरण हाताळताना तसा अभ्यास लागतो. नुसतं घे उडी न मार सुरी करून चालत नाही, दात पडतात. एकदा गाडगा बसवलाच आहे ना, मग आता नीट वाग. आता का मी लहान नाही राहिलेलं. आज विक्या दादाने दिदी बघ कशी हसून खेळून नाहीत. कुणी केला? मी ना. म्हणजे सगळाच मी नाही, तू पण आहेस त्यात. मग आता काय करायचं आहे? तसाच हऱ्या दादाचा पण संसार फुलावा असा वाटतो गो मला. फक्त त्याच्या मनात काय चाललंय तो कळायला हवं. मग जा त्याच्या घराशी न बघ,
त्याच्या मानावर कुठली जखीन बसली ती न काढ त्याची उंडी. मला वाटतंय ती जखीन लयच तापट आहे, नुसती उडीवर नाही सावरायची. तू आल्यावर सुकवून धरू नको श्रेयू, काय तर सोयपणी बोल. ह बघ, तू रागू नको, पण मला असं वाटतंय हऱ्यादादाच्या मनात तुझी बदबद. श्रेयू, पुढचा शब्द तोंडातच ठेव ना, आल्या पावली घराशी जा. आता कांसूला पार लाल करून टाकी ना. तरी माझ्या मनात मगादरनं पाल चुकचुकतच होती. तुझं काहीतरी यगलत चाललंय. अगो, माझ्या मनात काही पाप नाही, पण तुमच्या मनात तसं असल तर त्याला वाचा फोडणारं कोण हवं का नको? आणि मैत्रीण म्हणून तर करणं माझं कर्तव्य आहे, म्हणून विचारता. आणि तसं काय नसल तर मग विषय सोडून देस. आता हऱ्यादादाच्या वागण्यात मला संशय आला म्हणून मी विचारलं. अगो, पण खाजवून खरूच काढायचीच कशाला? हा, वय उद्या बरसानलं तर केवढ्याला पडल? होय, सॉरी. चुलीत घाल तुझं सॉरी न फॉरी. निघ आधी घराशी. असं का म्हणतोस? मी काय बाहेरचं आहे काय? तुझ्यासारखी मैत्रीण असण्यापक्षी ना नसलेलीच चांगली. तू असलंच काय नसलंच काय? अगो, बाहेरच्यानी ये नाग लावली काय ना तुझ्यासारख्या घरातल्या नाग लावली काय? सगळं सारखंच आहे. जा आधी घराशी. माझं डोकं भिनारलंय. निघ आधी. व्हाय चालतं, निघ. बाय, थोरल्यान सगळं सामान सुमान काढलं नाही म्हणजे गुरुजी कायमचं गाव सोडून गेले का? सोनाली, तू बोलत का नाही आहेस? रागावली आहेस माझ्यावर? मी का रागवू तुमचीवर गुरुजी? मी कुठल्या अधिकारान? मला माहिती आहे तुमची बदली झाली नाही, तुम्ही स्वतःहून करून घेतली बाय. पण जर झालं त्यात ना दोष तुमचा ना माझा. भल्याची दुनियाच नाही राहिली हो गुरुजीनो. सगळ्यांच्या फुटक्या डोल्यात जल्ली पापा भरलेली. स्त्री पुरुष धर्माच्या पहिलीकडं मैत्री नावाचा एक धर्म असतो. कसं कळत नाही या लोकांना? कोणी कोणाशी निकल मैत्री करूच नाही. एका वयात आलेल्या पोरीन पोरा संगती बोलायचंच नाही अशी भिंत हा समाज का घालतो? मी लय वाईट वाईट बोललाय तुम्हाला गुरुजी, लय दुखावलेलं आहे तुम्हाला. आज खरं सांगताय गुरुजी, जो काय मी केलेलं आहे त्याची भरपाई या जन्मात तरी होणार नाही.